मागील काही महिन्यामध्ये कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले होते आणि या घरफोडीची संख्या 7 वर येऊन पोहोचली। या गुन्ह्यांचा तपास सुरूच होता आणि आता या गुन्ह्यात सामील 3 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले। तसेच त्यांच्याकडून 3,13,569 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। मागील काही महिन्यामध्ये कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत विविध घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते। त्यामध्ये असे एकूण आतापर्यंत आपल्याकडे 7 गुन्हे दाखल झालेले होते घरफोडीचे। त्यामध्ये अपराध क्रमांक 957/2023, 958/2023, 560/2024, 607/2024, 460/2024, 357/2024, 521/2023 तसेच 957 सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे। तर असे आपल्याकडे घरफोडीचे गुन्हे दाखल होते। रिसेंट मध्ये आपल्याला याच्यामध्ये 3 विधी संघर्षग्रस्त बालक मिळून आलेले आहेत। त्यांच्याकडनं साधारणतः आपल्या टीमने एकूण मुद्देमाल जो आहे तो 3,13,569 रुपयाचा आपण त्यांच्याकडनं हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई त्या झोनचे माननीय डीसीपी निकेतन कदम सर यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस स्टेशनचे स्टाफ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, त्याचबरोबर गुन्हे उघड पथक यांनी कारवाई करून त्यांच्याकडनं माल आपण हस्तगत केलेला आहे आणि भविष्यातही येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्याकडनं इंटरोगेशन अधिक चौकशी केल्यानंतर अजून घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे। तिन्ही जे विधी संघर्षग्रस्त बालक मिळून आलेले आहेत ते नातेवाईकच आहेत, म्हणजे भाऊ आहेत आणि यांचा गुन्हे करण्याचा हेतू जो आहे तो एक नशापानी करण्यासाठी ते घरफोड्या वगैरे करायचे अशी माहिती आहे। त्याचबरोबर अजून अधिक चौकशी त्यांच्याकडनं करणं चालू आहे। याच्यामध्ये अजून कोण साथीदार वगैरे आहेत त्याबाबत अधिक चौकशी करणं चालू आहे।